नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे आणि प्रत्येक घरासाठी महत्त्वाचा आहे, कारण आपण बोलणार आहोत अक्षय तृतीया या पवित्र दिवसाबद्दल। आणि विशेष म्हणजे या दिवशी पितरांची सेवा पूजा कशी करावी, कोणते नियम पाळावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या बहुतेक लोक नकळतपणे चुकीच्या पद्धतीने करतात। तर मंडळी, येत्या 19 एप्रिल रोजी रविवारी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे। हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आणि फलदायी मानला जातो। अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे चांद्र महिन्याच्या तिसऱ्या दिवशी येणारी तिथी। म्हणजेच या दिवशी केलेले चांगले कर्म, दान, पूजा किंवा जप हे कधीही कमी होत नाही, उलट त्याचे पुण्य सतत वाढतच राहते। हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो आणि याला अखातीज असेही म्हणतात। आपल्या धर्मात 3.5 मुहूर्त सांगितले गेले आहेत, त्यापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। याचा अर्थ असा की या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते। नवीन घर घेणे, गृहप्रवेश करणे, नवीन वाहन खरेदी करणे, व्यवसाय सुरू करणे आणि किंवा सोने चांदी खरेदी करणे, या सगळ्या गोष्टी या दिवशी अत्यंत शुभ मानल्या जातात। असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी घेतलेली वस्तू कधीही कमी पडत नाही, याचा कधीही क्षय होत नाही। विशेषतः सोने खरेदी करण्याची परंपरा आहे, कारण ते घरात लक्ष्मीचा वास कायम ठेवतं आणि आर्थिक स्थैर्य देते अशी श्रद्धा आहे। पण मंडळी, या दिवसाचं महत्त्व फक्त इतकंच नाही। या दिवशी आपण आपल्या पितरांचं स्मरण आणि पूजन देखील करतो। आपल्या पूर्वजांमुळे आपण आज इथे आहोत, त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांना अन्न पाणी अर्पण करणं हे अत्यंत आवश्यक मानलं जातं। या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पूजा देखील केली जाते, कारण लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि विष्णू म्हणजे पालनकर्ता। घरात सुखसमृद्धी नांदावी, अडचणी दूर व्हाव्यात आणि देवाची कृपा कायम राहावी, यासाठी दोघांची पूजा करणे महत्त्वाचे आहे। आता आपण थोडंसं वेळेबद्दल जाणून घेऊया। यंदा तृतीया तिथी 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होत आहे आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 7:26 संपत आहे। पण सण 19 तारखेलाच साजरा केला जाणार आहे, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात मानला जातो। पूजेसाठी शुभवेळ सकाळी 6:10 पासून दुपारी 12:25 आहे आणि संध्याकाळी 4:30 ते 7 वाजेपर्यंत दुसरा शुभ मुहूर्त आहे। या वेळेत पूजा केल्यास त्याचे पुण्य अनेक पटींनी वाढते असे मानले जाते। आता देवपूजा कशी करायची ते पाहूया। सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत। लक्ष्मी आणि विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती एका स्वच्छ पाटावर ठेवावी। धूप, दीप, अगरबत्ती लावावी, फुले, अक्षदा अर्पण करावी आणि गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा। शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू स्तोत्रांचे पठण करावे। पण आजच्या व्हिडिओचा मुख्य भाग आहे पितरांची सेवा। पितरांची पूजा ही दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ही वेळ शक्यतो तुम्ही चुकवूच नका। आता एक महत्त्वाचा प्रश्न, करा केळीचं पूजन कोण करू शकतं? तर फक्त त्यांनाच हा अधिकार आहे ज्यांचे सासू सासरे हयात नाहीत। जर ते जिवंत असतील तर ते पूजन हे करू नाही शकत, पण अशा वेळीही तुम्ही पितरांची सेवा नक्की करू शकता। जर तुम्हाला करा केळी पूजनाचा अधिकार असेल तर दक्षिण दिशेकडे तोंड करून पूजा मांडणी करावी। एक पाट घ्यावा, त्यावर ताट ठेवून त्यात गहू किंवा तांदूळ टाकावे। त्यावर मोठं भांडं ठेवावं आणि त्यात पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, नाणं, सुपारी टाकावी। त्यावर छोटं भांडं ठेवून त्यातही हे सर्व घालावं। वर आंबा किंवा खरबूज ठेवता येतं। तुमच्याकडे कोणतं फळ ठेवतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। एक गोष्ट लक्षात ठेवा, या भांड्यावर चंदनाने रेषा काढायच्या, पण त्या वरून खाली काढायच्या। ही छोटी गोष्ट अनेक जण चुकतात। जनरली आपण पूजा करत असतो तेव्हा खालून वरती या दिशेने रेषा काढत असतो कलशावर वगैरे, पण या पूजेमध्ये, पितरांच्या पूजेमध्ये विरुद्ध करत असतात। त्यामुळे चंदनाने ह्या रेषा वरून खाली काढायच्या। यानंतर नैवेद्य दाखवायचा। पुरणपोळी, आंबेरस, भात, वरण असे पदार्थ ठेवले जातात। त्यानंतर एक महत्त्वाचा विधी म्हणजे आघारी। हा विधी पूर्ण मुख्य दरवाजावरच केला जातो, कारण असं मानलं जातं की या दिवशी पितर आपल्या घराच्या उंबरठ्यावर येतात। आघाडीसाठी तूप,
कापूर वापरून अग्नी प्रज्वलित करायचा आणि त्यात थोडासा नैवेद्य टाकायचा. ओम पितृदेवताय नमः असा जप करायचा. यानंतर गाईला, कावळ्याला आणि कुत्र्याला अन्न द्यायचं. हे तिन्ही पितरांचे प्रतीक मानले जातात. पहिली पोळी गाईला, दुसरी कावळ्याला आणि शेवटची कुत्र्याला द्यायची. या दिवशी शक्य असेल तर अन्नदान जरूर करावं. गरिबांना, गरजूंना जेवण देणं हे खूप पुण्याचं काम मानलं जातं. आता एक महत्त्वाची गोष्ट, जर मुलगा नसेल तर मुलगीही हे सर्व विधी करू शकते. म्हणजे ज्या आईवडिलांना फक्त मुलगीच आहे, मुलगा नाहीच आणि ते वारले तर त्यांचा वंश तिथेच संपून जातो. तर मुलगाच नसल्यावर मग वंश थोडी वाढणार आहे. तर मग त्यांना जी मुलगी असते ती सासरी गेल्यावरही तिच्या आईवडिलांचं ते करू शकते. तर जर हा पूर्ण अधिकार तिला आहे. जर उपवास करायचा असेल तर दुपारपर्यंत उपवास ठेवावा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण करावं. शेवटी करा केळी दुसऱ्या दिवशी दान करायची. ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तींना देऊ शकता. जर कोणी नसेल तर मंदिरात ठेवू शकता. मंडळी, या सगळ्या गोष्टी श्रद्धेने आणि मनापासून केल्या तर पितरांची कृपा नक्की मिळते. घरात सुखशांती आणि समृद्धी कायम राहते. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.